मित्रांनो, तुम्ही मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता या योजनेची वाट बघताय किंवा तुम्हाला माहित नाही की या योजनेचे अर्ज केव्हा चालू होणार आहेत, तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओमध्ये आपण अर्ज केव्हा चालू होणार आहेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, मी अक्षय पाटील आणि तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आमच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास क्षेत्र रांजणी या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, सध्या युट्यूब किंवा फेसबुक असेल किंवा इतर ठिकाणी काही पोस्ट फिरत आहेत ज्यामध्ये असं सांगितलं जातं आम्हाला 500 रुपये द्या, 1000 रुपये द्या, आम्ही तुमचे अर्ज भरतो, असे अर्ज भरायचे, तसे अर्ज भरायचे. पण मित्रांनो, जरा थांबा, कारण अजून ह्या योजनेचे अर्ज भरायला सुरुवातच झाली नाही. तर हे योजनेचे अर्ज केव्हा चालू होणार आहेत? तर या योजनेचे अर्ज 15 ऑगस्ट 2026 पासून पुढे चालू होणार आहेत. तर तोपर्यंत तुम्ही काय करायचं आहे, तर यासाठी लागणारी जे डॉक्युमेंट आहेत ते तुम्ही आता जमा करायला सुरुवात करा. म्हणजे 1 महिन्यात तुम्ही डॉक्युमेंट जमा केल्यानंतर जेव्हा ही योजना चालू होईल त्यावेळेला तुम्ही याचे अर्ज व्यवस्थितपणे भरू शकता. तर मित्रांनो, यासाठी शेळीपालन प्रशिक्षण प्रमाणपत्र हे सुद्धा एक महत्वाचं डॉक्युमेंट आहे. तर यासाठी तुम्ही काय करायचं आहे, जे पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास महामंडळ त्याचे जे 10 फार्म आहेत त्या ठिकाणी तुम्ही भेट देऊन तिथं प्रशिक्षण तुम्ही घेऊ शकता. त्याचबरोबर इतर लागणारी जी डॉक्युमेंट आहेत ते सुद्धा गोळा करायचे आहेत. ते आपण पुढे बघूया की कोणकोणती डॉक्युमेंट लागतात. मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला तुमचं आधार कार्ड लागणार आहे. त्यानंतर तुमचं पॅन कार्ड सुद्धा तुम्हाला लागणार आहे. यानंतर तुमचं मतदान कार्ड सुद्धा तुम्ही सोबत ठेवायचं आहे. यानंतर पुढील डॉक्युमेंट आहे तुमचा रहिवासी दाखला, जो तहसीलदार कार्यालयातून तुम्हाला मिळेल. यानंतर तुमचं उत्पन्न दाखवणारा तुमचा उत्पन्नाचा दाखला सुद्धा तुम्हाला तहसीलदार कार्यालयातून घ्यायचा आहे. यानंतर तुम्हाला लागू असल्यास तुमचं जात प्रमाणपत्र सुद्धा तुम्ही काढून घ्यायचं आहे. यानंतर जे ओबीसी प्रवर्गातले वगैरे आहेत त्यांना नॉन क्रिमिनल सुद्धा लागणार आहे. यानंतर तुमचा जो जमिनीचा पुरावा असतो तो म्हणजे 7-12 उतारा, तसेच 8 उतारा सुद्धा लागणार आहे. तो तुम्ही तहसीलदार कार्यालयातून घेऊ शकता. यानंतर तुमचा जागेचा पुरावा किंवा तुम्ही भाडेतत्वावर जागा घेतली असेल तर त्याचा तो पुरावा लागणार आहे. यानंतर तुमचं जे बँक पासबुक आहे ते सुद्धा तुम्हाला यामध्ये जोडावं लागणार आहे. यानंतर तुम्ही तुमचे पासपोर्ट साईजचे फोटो सुद्धा काढून ठेवायला पाहिजेत. त्याचबरोबर तुमचं पशुपालन प्रशिक्षण जे घेतलं आहे त्याचं प्रमाणपत्र सुद्धा द्यावं लागणार आहे. यानंतर ही सर्व माहिती बरोबर असल्याचं एक स्वयंघोषणापत्र तुम्हाला यामध्ये जोडावं लागेल आणि तुमच्या आधार कार्डाला लिंक असणारा मोबाईल क्रमांक व चालू स्थितीत असणारा ईमेल आयडी सुद्धा लागणार आहे. मित्रांनो, त्याचबरोबर नवीन जे शेळीपालन करणार आहेत किंवा जे शेळीपालन करण्याचा विचार करत आहेत त्यांना संपूर्ण माहिती देणारं एक ई बुक आपण या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिलेली आहे. त्याच्यावरती जाऊन तुम्ही ते डाउनलोड करू शकता. अशाच नवनवीन माहितीसाठी किंवा नवीन शासकीय योजनांसाठी किंवा शेळीपालन आणि मेंढीपालन याबद्दलची वेगवेगळी माहिती मिळवण्यासाठी तुम्ही आत्ताच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तसेच जे कोणी शेळीपालन किंवा मेंढीपालन करण्याचा विचार करत आहेत त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत. धन्यवाद.